नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती। तर आज आपण इथे पोल्ट्री आपल्या पिल्लांसाठी कुठलं गिराईक आलं आहे ते बघणार आहोत। हे गिराईक मला वाटतं 8-10 दिवसापूर्वीच येऊन गेलेलं होतं आणि ते जे आहे नव्याने पुन्हा आलं होतं, कारण तेव्हा जे आलं होतं तेव्हा ते फक्त बघायला आलं होतं आणि त्यावेळेस माझ्याकडे मोठे कोंबडे आणि कोंबड्या होत्या। तर आम्ही त्यांना सजेस्ट केलं होतं की या सगळ्या कोंबड्या आणि कोंबडे तुम्ही घेऊन जा, कारण मला पलीकडची पोल्ट्री क्लीन करायची होती आणि रेट जास्त असल्यामुळे आणि अचानक आलेल्या गिराईकाकडे लगेच सगळे पेमेंट वगैरे नसतं आणि हा जो व्यवहार असतो पोल्ट्रीचा तर तो कॅश पेमेंट किंवा ऑनलाईन लगेचच पैसे देऊन टाकायचे असा व्यवहार असा पोल्ट्रीचा असतो, कारण समोरचा व्यक्ती हा अनोळखी असतो आणि त्याच्याकडून आपल्याला पूर्ण पेमेंट हे घ्यावंच लागतं। म्हणून मग ती मुलगी जी तेव्हा आली होती तर कोंबड्या बघून गेली, पिल्लं पण बघून गेली, पण मग पेमेंट नसल्यामुळे तिला वाटलं होतं की आपण काहीतरी घेऊन जाऊ थोडेफार, पण कोंबड्यांचे रेट खूप जास्त सांगितले होते। अंड्यांवरच्या कोंबड्या ज्या आहेत मी 600 रुपयांनी सांगितलेल्या होत्या आणि त्यावेळी मी नव्हते, पण जे माझे मिस्टर होते त्यांनीच ते जे गिराईक होतं त्यांना हँडल केलं होतं आणि त्यावेळी काय झालं की ते म्हटले त्यावेळेस आम्ही नंतर येऊया आणि घेऊन जाऊया। तर गिराईक जे आहे ना तर हे कोल्हारवरून आलेलं होतं आणि म्हणजे त्यांचं गेस्ट आहेत रामपूरवाडीला, तर रामपूरवाडीवरून जाणं येणं त्यांचं नेहमी असतं, तर वाकडीवरूनच रोड असतो, तर त्याच्यामुळे त्यांना इथूनच जावं लागतं आणि त्यांनी खूप वेळा ते म्हटले की खूप वेळा आम्ही पोल्ट्री बघितलेली आहे, पण आम्हाला वाटलं नव्हतं की तुमच्याकडे पिल्लं असतील म्हणून। तर मग जेव्हा त्यांची काल माझ्याबरोबर भेट झाली आणि हे घरी नसल्यामुळं मला लगेच तात्काळ येऊन त्यांना ते पिल्लं यांना पहिले मला विचारावं पण लागतं फोन करून, पण जेव्हा गेटवर ते बोलत होते हे घरी नव्हते, तर मी त्यांना म्हटलं की एकदा तुम्ही बघून जावा पिल्लं, तुम्हाला वाटलं तर घेऊन जाते। मी नाही, आम्ही घ्यायलाच आलेलो, आम्ही बघून गेलो होतो पिल्लं, पण आता तुमची पिल्लं मोठी झालेली असतील तर म्हटलं हरकत नाही, बघून जा आणि घेऊन पण जा। तर हे बघा आतमध्ये आल्यानंतर मी जे आहेत हे पिल्लं मोजून इथे ठेवत आहे आणि आर्यनला मी पहिलंच सांगितलं होतं की पिल्लं मोजायचे आहेत म्हणून, तर आर्यनने सगळं कॅरेट वगैरे आम्ही घेतलं होतं आणि आता ही पिल्लं मोजून आम्ही इथे ठेवत आहोत। तर खूप कमी पिल्लं राहिलेले आहेत, आता थोडेसेच राहिलेले आहेत, बरेचसे पिल्लं गेलेले आहेत, साधारण 401 पिल्लांपर्यंतचा आकडा जो आहे आता गेलेला आहे। तर अशा पद्धतीने जे आहे तर हॅचिंग आपल्या मशीनमध्ये पुन्हा आपण इथे अंडे ठेवलेले आहेत, तर आपण तोही व्हिडिओ इथे दाखवणार आहोत, पण व्हिडिओ मागे व्हिडिओ जे आहेत तर वेळ मिळत नाही आहे। तर ही ती मुलगी होती जी फार्मवर आलेली होती आणि ही सेकंड टाईम आली आणि ही लक्षात माझी अशामुळे राहिली कारण ही बाईकवर आलेली होती आणि ही बिनधास्त पद्धतीने गाडी चालवते आणि आजकाल गाडी चालवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट जरी नसली तरी ती बुलेट वगैरे जे असतात ना असल्या गाड्यांमधली गाडी चालवते, तर माझ्यासाठी ते विशेष एक महत्त्व आहे की अशा मुली गाडी आता स्कूटी चालवतात मुली ना, तर अशी गाडी चालवणारी मुलगी म्हणजे लक्षात राहणारी असते आणि तर मी म्हटलं की त्या दिवशी त्यामुळे माझ्या तू लक्षात राहिली आहेस, मग तसं तर गिराईक माझ्या लक्षात राहत नाही आहे, पण ह्या कारणामुळे मला ती लक्षात राहिली होती। तर इथे गोणी घेऊन आता कॅरेट पण आम्ही दिलेलं आहे त्यांना आणि गोणीनी पॅकिंग केलेलं आहे, तर ऑनलाईन पेमेंट म्हणून ती करणार आहे असं बोलली होती आणि ऑनलाईन पेमेंट तिने तसं केलेलं पण आहे। तर ती तिचे पिल्लं घेऊन गेलेली आहेत, आता हे तिच्या ताब्यात गेलेले आहेत, तर तिला म्हटलं की व्यवस्थित त्यांना जप पिल्लांना आणि व्यवस्थित पद्धतीने वाढव, कमी पिल्लं घेऊन गेलेली आहे, जास्त पिल्लं तिने नेलेले नाही आहेत। तर नेक्स्ट टाईममध्ये ती म्हटली जसं माझ्याकडे पैसे येतील मी पुन्हा पिल्लं घ्यायला येणार आहे, पण पिल्लं पुन्हा राहतील याची गॅरंटी नाही आहे, कारण पिल्लांना डेलीच्या डेली गिऱ्हाईक असतं आणि त्याच्यामुळे ज्याला पटकन पिल्लं घ्यायची असेल ना त्यांनी इथे फोनवरती संपर्क करायचा आणि पिल्लं बघायचं विचारून घेऊन जाऊ शकता तुम्ही। तर पिल्लांचं जे आहे ना तर ही मुलगी अगदी 16च पिल्लं घेऊन गेलेली आहे। ते पिल्लांमध्ये काय होतं की आमचा तेवढा टाईम जातो, म्हणून आम्ही 20, 25, 50 पिल्लांपासून तर 100 पिल्लांचीच ऑर्डर इथे घ्यायची ठरवलेली आहे। 20 पिल्लं आम्ही आता कुणाला देत बसणार नाही आहे, कारण तेवढा वेळ जातोच आहे, पोल्ट्रीत जावंच लागतं आणि कस्टमर पण पोल्ट्रीतच येत असतं, तर कस्टमर बाहेरचं पोल्ट्रीमध्ये चालत नाही आहे खरं तर, पण मग आता ही पोल्ट्रीत येतं आणि 50 पिल्लं असल्यानंतरचा विषय वेगळा होतो। तर आता मी कालपासूनच असा नवीन ठरवलेला आहे की 20 पिल्लं काही कुणाला द्यायची नाही, द्यायचे तर 50-100 पासून जे आहेत पिल्लं द्यायचे आहेत समोरच्या कस्टमरला। तर तुम्हाला 50 पिल्लांपासून तर 300-400 जसे पिल्लं पाहिजे असेल तसं तुम्ही मला अगोदरच संपर्क करा। इथे मोबाईल नंबर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिलेला आहेच, तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता। तुम्हाला किती पिल्लं पाहिजे असतील तेवढे पिल्लं तुम्हाला मिळून जातील, पण तुम्हाला पिल्लं पाहिजे असेल त्याच्या अगोदर तुमचा फोन होणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तुम्हाला जास्त 1000 पिल्लांपर्यंत जरी ऑर्डर पाहिजे असेल तर तुमचा फोन जो आहे तो 8 ते 15 दिवस अगोदर येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर जे आहे 1000 पिल्लांची ऑर्डर जी आहे ही खूप मोठी ऑर्डर असते। तुम्हाला 1 दिवसांचं पिल्लू पाहिजे असेल किंवा 15 दिवसांचं पिल्लू असेल हेही तुम्हाला त्यावेळी सांगणं गरजेचं राहील। खूप कस्टमर जे आहे ना तर ते 1-2 दिवसाचं पिल्लू घेऊन जात नाही आहे, जर कुणाला 400-500 पिल्लं पाहिजे असतील
आणि ते 15 दिवसानंतरचे पाहिजे असेल तर त्यांनी 15 दिवस अगोदर कॉन्टॅक्ट करावा, कारण मग त्यांना तशी आम्ही तेवढे दिवस ते पिल्लं सांभाळणार आहोत. जर तुम्हाला 8 दिवसाची बुकिंग पाहिजे असेल, 15 दिवसाची बुकिंग पाहिजे असेल किंवा महिनाभर पिल्लांची बुकिंग पाहिजे असेल, महिन्यानंतर तुम्ही पिल्लं आमच्याकडून घेऊन जाणार असेल तर अशा कंडिशनमध्येही तुमचा फोन येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमचा फोनही येणार आणि मग तुम्ही जे आहे ते पिल्लं घ्यायला पण येणार आहे. तर असं जे आहे हे मार्केट राहणार आहे आपलं. तर तुम्ही या पद्धतीने पिल्लं घेऊन जाऊ शकता. तर आता बघा ही मुलगी आहे आणि तरी पण हिने खूप चांगल्या पद्धतीने, अगदी थोडे जरी म्हटलं तरी तिने त्या गोष्टीला डोकं लावलेलं आहे. तिची मम्मी पण तिच्याबरोबर आहे. दोघीजणी पण आलेल्या आहेत आणि पहिल्यांदा फक्त बघून जरी गेल्या तर दुसऱ्यांदा त्या कन्फर्म घेऊन गेलेल्या आहेत. पण हे पिल्लं दिल्यानंतर मला वाटलं की एवढे कमी पिल्लं जे आहेत ना, तर मी जास्त रेटने लावते जर कमी पिल्लं असेल तर. कारण का होतं, आपल्याला परवडत नाही जायला आणि यायला, तिथे पोल्ट्रीत जायचं तेवढा वेळ जातोच आहे. आणि त्यामुळे तर तिने टाटा बाय बाय केलं आणि लक्षात ठेवायचं म्हणून ती निघून गेली. तर म्हटलं तू नेहमीच लक्षात राहशील. आर्यनला पण आर्यननी सगळं हँडल केलं, पिल्लं पकडणं वगैरे खूप छान पद्धतीने. आणि पिल्लांचं जे आहे तर आपलं हॅचिंगचं ही काम चालू आहे. कुणाला जर मोठी ऑर्डर पाहिजे असली तर त्यांनी खूप अगोदर संपर्क करावा इथे. आणि किती पिल्लं पाहिजे असेल म्हणजे त्यांच्याकडून आम्हाला तसं पेमेंट अगोदर घ्यायला, कारण पेमेंट घेतल्यानंतर तर ते पिल्लं वगैरे कॅन्सल करण्याची आपल्याला भीती नसते. आणि बघा यांच्याकडे कॅरेटही नव्हतं आणि मग यांना आम्ही व्यवस्थित पद्धतीने गोणीने असं पॅकिंग करून दिलेलं आहे आणि त्याला होल करून दिलेलं आहेत, म्हणजे पिल्लं व्यवस्थित घरी जातील. आता पिल्लं व्यवस्थित घरी गेले की नाही ते आम्ही विचारलं नाही, कारण आमच्याकडे काही त्यांचा नंबर नाही आहे किंवा त्यांना फोन करायचाही आम्हाला एवढं वेळ नाही. तर आता मला एडिटिंगच्या वेळी लक्षात आलं की यांची पिल्लं व्यवस्थित गेली असेल की नसेल. तर अशा पद्धतीने आता मुली पण इथे फार्मिंग क्षेत्रामध्ये बघा थोड्याशा प्रमाणात उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आवड निर्माण झालेली आहे सगळ्यांनाच पोल्ट्री फार्मबद्दल. सगळ्यांनाच काहीतरी नवीन करायचं आहे. तर मागे येवल्याची भाऊंचा देखील आपण काल परवाच व्हिडिओ टाकलेला आहे. यांनी पण छान आपली फार्मिंग कोंबडी पोल्ट्री फार्ममध्ये प्रगती करण्याचा इथे त्यांचा प्रयत्न चालू आहे. तर लगेचच्या लगेच काही सगळ्या गोष्टी यशस्वी होत नाही आहे. सगळ्या गोष्टींना येता करता वेळ लागतो. कुठलीही गोष्ट लगेच केल्या खूप पैसे देते असं नाही होते, आणि असं झालं तर ते एक लक बाय चान्स असतो. प्रत्येकाबरोबर असं काही घडत नाही आहे. तर कष्ट हे नेहमी करावे लागतात. तर आता कोल्हारची ही जी मुलगी आली होती ती म्हटली की आम्हाला थोडी सोय करायची आहे, मग आम्ही तुमच्याकडनं 100 पिल्लंही घेऊन जाऊ. आणि तिने पण पोल्ट्री फार्मच्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे. म्हणजे ती प्रगती नाही म्हणावं लागणार आहे की सुरुवात केलेली आहे. प्रगती जर झाली तर आपण नक्कीच तिचा पण व्हिडिओ पुन्हा आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊया. अशा पद्धतीने पिल्लांची ऑर्डर पाहिजे असेल तर कृपया लवकरच्या लवकर संपर्क करा. आणि आता सध्या आपल्याकडे जेवढी पिल्लं आहेत तर तेवढी जरी तुम्हाला घेऊन जायची असेल तरी तुम्ही संपर्क करू शकता. आणि इथे स्क्रीनवर मी तुम्हाला शेवटी नंबर देणार आहे, तर त्याच्यावरती कॉल नक्की करा आणि नक्की फोन करा. पिल्लं पाहिजे असेल किंवा अंडी पाहिजे असेल तरी, कारण आता अंड्यांचं जे आमचं हॅचिंग मशीनचं काम आहे ते कंप्लीट झालं आहे. तर अंडे सेलिंगचंही काम आमचं लगेच चालू करणार आहोत. तर अशा पद्धतीने माझं पोल्ट्री फार्मचा व्यवसाय असा चालू आहे आणि डे बाय डे गिराईक वाढत आहे. तर चला मी आता माझा व्हिडिओ इथेच संपवते. तर तुम्हाला पोल्ट्री फार्मिंगबद्दल कोणता व्हिडिओ माझा आवडला ते पण मला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.